रामकृष्ण हरी. आपल्या सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. भारतीय उत्सव परंपरेमध्ये दीपोत्सव, दिवाळी हा उत्सव अतिशय आनंदाने साजरा केला जातो आहे. आपल्याला माहिती आहे की आज भगवान प्रभू रामचंद्र 14 वर्षाचा वनवास संपवून अयोध्येमध्ये जेव्हा प्रवेश करतात तेव्हा अयोध्यावासियांच्या आनंदाला पारावार उरत नाही. खरं तर अमावस्याच्या काळ्याकुट्ट अंधकारामध्ये अयोध्यावासियांनी दीपोत्सव करावा आणि संपूर्ण सृष्टी प्रकाशाने न्हावून निघावी असा हा आनंदाचा उत्सव आहे. आपला राजा, आपला नेता, आपला प्रतिनिधी जेव्हा एखादं अद्भुत आणि अलौकिक कर्तृत्व करून जेव्हा मायदेशी परत येतो तेव्हा समाजाशी नाळ असणाऱ्या भगवान प्रभू रामचंद्रांचा स्वागत किंवा त्यांच्या येण्याचा उत्सव अयोध्यावासी करतात. आज आपण राजकीय व्यवस्था आणि समाज व्यवस्थेतली जी दरी पाहतो ती दरी संपवायची असेल तर आपल्याला रामायणाशिवाय पर्याय नाही. मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामचंद्रांच्या जीवनाचा मागोवा घेतल्याशिवाय आपल्याला आदर्श रामराज्य निर्माण करता येणार नाही. आणि म्हणून वी आर क्रेविंग फॉर रामराज्य. आपण जेव्हा रामराज्याची निर्मिती व्हावी असा विचार करतो आहे तेव्हा तो रघुराम आणि त्याच्यासोबत असलेली जनता, त्याच्यासोबत असलेला समाज या दोघांचं जे बॉन्डिंग आहे ते बॉन्डिंग आजच्या दिवशी आपल्याला पाहायला मिळतं. तो आदर्श आज आपण घ्यायचा आहे. खरं म्हणजे दीपावली अनेक उत्सवांना घेऊन येते, अनेक उत्सवातून आपल्याला ती आनंद देते आहे. आणि म्हणून ही दिवाळी आपल्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या लक्ष्मीचं आगमन करू दे. आज खरं तर लक्ष्मी पूजन आहे. साधू संतांनी देखील हा उत्सव आपल्या वाङ्मयातून, आपल्या साहित्यातून अनेक वेळा नमूद केलेला आपल्याला दिसून येतोय किंवा त्यांनी देखील साजरा केलेला आपल्याला दिसून येतोय. जगद्गुरु तुकोबाराय तर आनंदाने सांगतात, दसरा दिवाळी तोची आम्हा सण, सखे हरिजन भेटतील. जेव्हा जेव्हा साधू संतांची भेटी होते तुकोबाराय सांगतात तो जीवन आमच्या जीवनातला खऱ्या अर्थाने दसरा आणि दिवाळीचा उत्सव असतो. जनाबाई तर आनंदाने विभोर होतात आणि आनंदाची दिवाळी घरी बोलवा वनमाळी असं म्हणून महाराष्ट्राला साथ घालतात. ज्ञानोबाराय श्रोत्यांच्या जीवनामध्ये दिवाळी पाहतात. ज्ञानोबाराय सांगतात की सूर्य अधिष्ठिली प्राची, ज्या जया जाणीवे दे प्रकाशाची, तैशी श्रोतिया ज्ञानाची दिवाळी करी. ज्ञानोबाराय सांगतात की जसा सूर्य उगवल्यानंतर संपूर्ण विश्वाला प्रकाशमान करतो तसं विवेकाचा प्रकाश सर्वार्थाने सगळीकडे निर्माण व्हावा आणि माझ्या श्रोत्यांच्या जीवनामध्ये ज्ञानाची दिवाळी यावी. कारण अज्ञानाचा अंधकार घालवल्याशिवाय ज्ञानाचा प्रकाश निर्माण होत नाही. ज्ञानोबाराय तर ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात, मी अविवेकाची काजळी फेडून विवेक दीप उजळी, तै योगिया पाहे दिवाळी निरंतर. योग्याच्या जीवनामध्ये विवेकाचा प्रकाश पडल्याशिवाय अज्ञानाचा अंधकार दूर होऊ शकत नाही आणि तो दूर व्हावा याच्याकरता ज्याप्रमाणे आपण दिवा लावून प्रकाश करतो त्याप्रमाणे आपण आपल्या जीवनामध्ये विवेकाचा दिवा लावला तर ज्ञानाचा प्रकाश नक्कीच पडेल. अयोध्यावासियांच्या त्या आनंदामध्ये आज आपणही सर्वजण सहभागी होतो. अनंत कालानंतर खरं म्हणजे भारत देशावर जी जी आक्रमणं झाली, मग अरबांची आक्रमणं असतील, ग्रीकांची असतील किंवा यहुदींची असतील किंवा इंग्रजांची आक्रमणं असतील, ह्या सगळ्या आक्रमणातून आपली उत्सव परंपरा आपल्या लोकांनी टिकवून ठेवली. कारण त्या काळामध्ये इतका अनन्वित अत्याचार होता की दिवाळी, पाडवा, दसरा हा उत्सव साजरा केला तर त्या ठिकाणी त्याचा शिरच्छेद केला जात होता. ज्या घरामध्ये दिवे पेटवले होते त्याच घरामध्ये रक्ताचा शिंतोडा कडून तिथे रक्तमासाच्या थारोळ्यामध्ये माणसं कापली जात होती. अशाही काळामध्ये आपल्या लोकांनी हे उत्सव टिकवून ठेवले. ही खऱ्या अर्थाने धन्यतेची गोष्ट आहे. त्यामुळे आजच्या या दिवशी केवळ लक्ष्मीचे उपासक बनू नका. कारण लक्ष्मी ही जड आहे, ती चंचल आहे. केवळ पैशाचा विचार केला तर पैसा आज आपल्या खिशात आहे, तो उद्या दुसऱ्याच्या खिशात जाणार आहे, परवा तिसऱ्याच्या खिशात जाणार आहे. याच्याही पेक्षा तो तर विचार हवाच. धनलक्ष्मीने आपण समृद्ध असावेत, पण गुणलक्ष्मीने देखील आपण समृद्ध असायला हवं. आपल्या जीवनामध्ये आजच्या या दीपावलीच्या पावन पर्व काळामध्ये गुणलक्ष्मी असेल, धैर्यलक्ष्मी असेल, वैभवलक्ष्मी असेल, रूपलक्ष्मी असेल, ज्ञानलक्ष्मी असेल, या सर्व लक्ष्मींची आपल्यावर कृपा हो आणि आपलं जीवन समृद्ध आणि उजळून निघू दे
अशी आपल्या या उत्सवाच्या निमित्ताने आपण परमेश्वराला प्रार्थना करूया। आपल्या सर्वांना, वारकरी तत्वज्ञान विद्यापीठाच्या देणगीदात्यांना, हितचिंतकांना, मार्गदर्शकांना, साधकांना, विद्यार्थ्यांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा, लक्ष्मीपूजनाच्या खूप खूप शुभेच्छा। आमची वैदिक संस्कृती आम्हाला सांगते आहे, अस्तोमा सद्गमय, तमसोमा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतम गमय, ओम शांती शांती। लक्ष्मी मातेची उपासना करत असताना उपनिषदांनी त्या लक्ष्मीचा गौरव केलेला आहे, वेदांनी त्या लक्ष्मीचा गौरव केलेला आहे। हरिओम हिरण्यवर्णाव हरिणीम सुवर्ण रजतस्रजाव चंद्राव हिरण्मय लक्ष्मी जातवेदो म आवह ताम आवह जातवेदो लक्ष्मी मन पगामिनीम यस्याम विनन्य विंदेयम गामश्वम पुरुषानहम। अशा लक्ष्मीचं आवाहन करून वेद उपनिषदांनी त्या लक्ष्मीला दैवी कार्यासाठी बोलवलेली आहे। आपली लक्ष्मी खऱ्या अर्थाने दैवी कार्यासाठी खर्च व्हावी, ती दैवी रूपाने आपल्याकडे यावी। जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी, हा तुकोबाचा विचार घेऊन त्या लक्ष्मीचा संचय करायचा आहे आणि ती लक्ष्मी दैवी कार्यामध्ये खर्च करायची आहे, तिचा वेच करायचा आहे। यालाच खऱ्या अर्थाने लक्ष्मीपूजन आपल्याला म्हणता येईल। आणि म्हणून आज त्या लक्ष्मी मातेला आपण आवाहन करूया की सर्वांच्या घरामध्ये तू भरभरून जा। ओम महालक्ष्मीच विद्महे विष्णुपत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात। पुन्हा एकदा आपल्या सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा। रामकृष्ण हरी।